नमस्कार मंडळी. तर आज आपण KGच्या मुलांना सुरुवात इंग्रजीची कशी करायची ते शिकणार आहोत. तर माझं नाव आहे वैशाली मोहिते. मी ट्युशन टीचर आहे आणि आज मला 20 वर्ष झाली मी ट्युशन घेते. सो आज असं वाटलं की आपण असं तर ऑफलाईन ते नेहमी शिकवतच असते, शिकवत आलेली पण आहे, पण म्हटलं थोडंसं एक ऑनलाईन एखादा व्हिडिओ करून बघूया. म्हणून मी आज हा माझा फर्स्ट व्हिडिओच आहे ऑनलाईन. मुलं कशी शिकत आहेत, ज्यांना घरच्या घरी जे पालक आपल्या मुलांचा अभ्यास घेत आहेत की म्हणजे त्या काही पालकांना असं वाटतं की त्या नर्सरीच्या मुलांना किंवा KGच्या मुलांना काय क्लासला वगैरे घालायचं, घरच्या घरी आपण करून घेऊया. तर त्यांच्यासाठी आहे की सुरुवातीला जेव्हा तुम्ही मुलांना डायरेक्ट ABCD शिकवता की नाही, तर ते ABCD न शिकवता तर सुरुवातीला त्यांच्याकडनं स्टँडिंग लाईन म्हणजे उभ्या रेषा. आता ही उभी रेष जी आहे ही बरोबर 3 रेषेमध्ये शिकवायची आहे. म्हणजे 3 रेषेमध्ये अगदी सरळ रेष काढायला शिकवायची. मी आता इथे एक लाईनवरती सगळ्या लाईन दाखवलेल्या आहेत. म्हणजे स्टँडिंग लाईन, नंतर स्लिपिंग लाईन, स्लाइटिंग लाईन आणि कर्व लाईन. तर सुरुवातीला तुम्ही घेताना ही जी स्टँडिंग लाईन आहे ती 3 रेषेमध्ये शिकवायची आहे आणि पूर्ण एक पेज त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे. त्यांचे कधी जवळ काढतील, थोडंसं कधी लांब काढतील, तर प्रॉपर ते लोक 3 रेषेमध्ये काढत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडनं ही स्टँडिंग लाईन करून घ्यायची. त्यानंतर येते ही स्लिपिंग लाईन. तर स्लिपिंग लाईनमध्ये स्लिपिंग लाईन ही पटकन मुलं काढतात. सो स्लिपिंग लाईन घ्यायची आहे. ही सुद्धा सेम पूर्ण एक पेज त्यांच्याकडनं काढून घ्यायचं आहे. स्लिपिंग लाईन झाल्यानंतर एक पूर्ण पेज पहिल्यांदा स्टँडिंग लाईन घ्यायची आहे. ते प्रॉपर त्यांनी काढायला शिकल्यानंतर त्यांच्याकडनं स्लिपिंग लाईन घ्यायची. स्लिपिंग लाईन झाल्यानंतर त्यांच्याकडनं स्लॅटिंग लाईन म्हणजे तिरप्या रेषा. आता ह्या तिरप्या रेषा 2 पद्धतीच्या येतात. एक तर लेफ्ट साईडनी राईट साईडकडे आणि दुसऱ्या राईट साईडनी लेफ्ट साईडकडे. सो मुलांकडनं अगोदर यामध्ये थोडासा त्यांचा खूप वेळ जातो, कारण त्यांना ह्या पटकन रेषा जमत नाहीत काढायला. सो हे त्यांच्यासाठी 1 पेज 2 पेज, कारण हे जेव्हा आपण काढायला शिकतो तेव्हा एक तर त्याची एक लाईन या बाजूला असते, दुसरी लाईन या बाजूला असते. म्हणून ह्या दोन्हीही स्लॅटिंग लाईन त्यांच्याकडनं ह्या काढून त्यांना शिकवायचं आहे. सो मी तुम्हाला आता इथे दाखवते आहे. बरोबर अशी प्रॉपर 3 रेषेमध्ये ही स्लॅटिंग लाईन अशी काढायची आहे. ही लेफ्ट साईडकडनं राईट साईडकडे आहे. असं पूर्ण पेज तुम्ही 1 पेज काढून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवरती स्लॅटिंग लाईन ही राईट साईडकडून लेफ्ट साईडकडे अशी घ्यायची आहे. आता हा अभ्यास तुम्ही अगदी एका दिवसामध्येच घेतला पाहिजे असं नाही आहे. जोपर्यंत त्यांना स्टँडिंग लाईन प्रॉपर येत नाही तोपर्यंत त्यांच्याकडनं 2-3 पेज किंवा पाटीवरती स्टँडिंग लाईन काढून घ्यायची. नंतर स्लिपिंग लाईन सहज काढतात, पण तीसुद्धा अगदी मिडलच्या लाईनमध्ये बघायची आहे. वरती खाली कुठे नाही, फक्त 2nd नंबरच्या लाईनमध्ये ती प्रॉपर त्यांनी काढली पाहिजे असं शिकवायचं आहे. त्यानंतर त्यांना शिकवायची आहे स्लॅटिंग लाईन. ती पण त्यांच्याकडनं 1-2 पेज काढून घ्यायचे आणि त्यानंतर शिकवायचे त्यांना ही कर्व लाईन. आता हा कर्व लाईन म्हणजे काय, जवळजवळ आपला हा हाफ सर्कलपेक्षाही थोडंसं जास्तच येतो. म्हणजे आता ते ह्या 3 लाईनपासून अगदी असा हाफ सर्कल घ्यायचा आहे तो. आता हा असा पूर्ण असा, म्हणजे हे काढल्यामुळे त्यांना C प्रॉपर काढता येतो, म्हणून हे घ्यायचं आहे. आता ह्या ज्या लाईन शिकवलेल्या आहेत त्याबरोबर तुम्ही एक पेज त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अगोदर सुरुवात करताना KGच्या मुलांना पहिल्यांदा ह्या लाईन शिकवायच्या आहेत आणि लाईन शिकवल्यानंतर मग त्यांना ची सुरुवात करून दाखवायची. सो पहिलाच माझा व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा आवडला मला नक्की सांगा. धन्यवाद.